नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचा चॅप्टर बघूया, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. आता यामध्ये प्रॅक्टिस सेट 15 बघू आपण. त्यातलं क्वेश्चन नंबर 1 बघा. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. म्हणजे या ठिकाणी एक फिगर दिसते तुम्हाला बघा अँगलची. कोणता अँगल आहे हा? अँगल AWB. ठीक आहे. या फिगरचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि हा जो टेबल दिसतो तुम्हाला बाजूला, तो काय करायचा आहे? कंप्लीट करायचा बघा. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे? पॉईंट्स इन द इंटेरियर. आता इंटेरियर कशाला म्हणायचं आपण बघू. इंटेरियरमध्ये समजा आता हा अँगल आहे, हा एक रे आहे आणि हा दुसरा रे आहे. आपण हे दोन्ही रे कितीही वाढू शकतो, मला माहिती आहे. ठीक आहे. जर वाढवला तर हा जो भाग आहे बघा, याला इंटेरियर भाग म्हणता बघा, इंटेरियर पार्ट. ठीक आहे. परत बघा, आपण जर हे दोन्ही रेज वाढवले पुढे, तर हा जो भाग आहे याला म्हणायचा इंटेरियर किंवा अंतर्भाग. ठीक आहे. यांना म्हणायचं इंटेरियर पॉईंट्स. आता पॉईंट N, पॉईंट R, पॉईंट X आणि पॉईंट C यांना म्हणतात इंटेरियर पॉईंट्स. त्यानंतर एक्सटेरियर म्हणजे काय? एक्सटेरियर म्हणजे जे इंटेरियर नाही आहे आणि ऑन द साईड नाही बघा, ऑन द साईड किंवा ऑन द आर्म नाही आहे, म्हणजे बघा हे, यांना म्हणायचं एक्सटेरियर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट Q, V, Y यांना म्हणायचं एक्सटेरियर, कारण ते इंटेरियर नाही आहे आणि ऑन द आर्म पण नाही बघा. पुढचा आता पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आर्म म्हणजे ऑन द साईड बघा, या ठिकाणी ऑन द साईड हा हे दिसतोय तुम्हाला पॉईंट, हा दिसतोय, हा आणि हा. ठीक आहे. खूप सोपं आहे बघा. आता पॉईंट्स इन द इंटेरियर, याचा आन्सर काय मग बघा. आता पॉईंट N, ठीक आहे, पॉईंट N, पॉईंट R, पॉईंट C, आणि पॉईंट X. ठीक आहे. इंटेरियर पॉईंट्स. नंतर एक्सटेरियर म्हणजे बघा, हे बाह्य भागातील पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट V अँड पॉईंट Y. ओके. ऑन द आर्म्स म्हणजे साईडच्या जे वर आहेत, म्हणजे पॉईंट A, पॉईंट W, पॉईंट G अँड पॉईंट B. समजलं? आता क्वेश्चन नंबर 2 बघण्यापूर्वी आपण बघूया ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे काय, पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल म्हणजे काय, आपण त्या आधी बघू. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 डायग्राम दिसत आहे. आता त्याच्यामध्ये 2 अँगल्स आहे बघा. हा एक अँगल आहे आणि सेकंड अँगल आहे, अँगल ABE. ABE आणि दुसरा आहे EBC. ठीक आहे. 2 अँगल आहे समजा इथे, ABE आणि EBC. हा एक अँगल आहे आणि हा सेकंड अँगल आहे. त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे बघा B. ठीक आहे. दोघांमध्ये काय आहे? कॉमन व्हर्टेक्स B आहे आणि BE जो आर्म आहे किंवा साईड आहे ती सुद्धा कॉमन आहे. परत बघा, ABE हा एक अँगल आहे आणि EBC हा सेकंड अँगल आहे बघा. ठीक आहे. याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स B आहे आणि त्याचप्रमाणे जे आर्म आहे बघा, साईड आहे, ते BE सुद्धा काय कॉमन आहे दोघांमध्ये, दोन अँगलला. मात्र जे इंटेरियर जो भाग आहे बघा, तो इंटेरियर पॉईंट्स, ते मात्र सेपरेट आहेत बघा. इंटेरियर जो पार्ट आहे किंवा इंटेरियर जे पॉईंट्स आहेत
ते सेपरेट आहेत. अशा दोन अँगल्सला काय म्हणायचं, द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स, किंवा त्या दुसरं नाव आहे नेबरिंग अँगल्स. काय म्हणतात नेबरिंग अँगल्स किंवा ॲडजसंट अँगल्स. टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म अँड सेपरेट इंटिरियर्स आर सेड टू बी ॲडजसंट अँगल्स. आता या फिगरमध्ये पण बघा, हा एक अँगल आहे LMK, सेकंड अँगल आहे LMN. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर व्हर्टेक्स M कॉमन आहे, ही साईड किंवा आर्मसुद्धा कॉमन आहे बघा LM, आणि जे इंटेरियर पार्ट आहे ते सेपरेट आहे. म्हणून यांना काय म्हणतो आपण, ॲडजसंट अँगल्स, LMK आणि LMN. समजलं. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघू. नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. या ठिकाणी तुम्हाला दोन फिगर्स दिसत आहे आणि ओळखायचं द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स. आता याचा विचार जर केला आपण, बघा हा एक अँगल आहे, ठीक आहे, हा व्हर्टेक्स कॉमन आहे बघा, हा एक अँगल आहे आणि हा सेकंड अँगल आहे बघा, म्हणजे BNA आणि BNC. आता या ठिकाणी याचा व्हर्टेक्स कॉमन आहे आणि BN जो आर्म आहे तो सुद्धा कॉमन आहे, आणि इंटेरियर पॉईंट मात्र सेपरेट आहेत बघा. त्यामुळे अँगल ANB म्हणजे हा, ठीक आहे, अँड अँगल CNB म्हणजे हा, ठीक आहे. यांना काय म्हणतात, ॲडजसंट अँगल्स. त्यानंतर आता हा बघा आणि हा बघा, ठीक आहे, व्हर्टेक्स N कॉमन आहे आणि आर्म बघा CN पण कॉमन आहे बघा. त्याच्यामुळे हा आणि हा अँगल CNB आणि अँगल CNA. त्यानंतर हा आणि हा बघा, हा आणि हा याच्यामध्ये बघा कॉमन आर्म आहे NA आणि सेपरेट इंटेरियर बघा, अँगल CNA आणि अँगल ANB. समजलं. त्यानंतर पुढची डायग्राम बघा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर PQ जे आर्म आहे ते कॉमन आहे, म्हणजे ह्या अँगलला आणि जो सेकंड अँगल हा, आणि सेपरेट इंटेरियर बघा, व्हर्टेक्स पण कॉमन आहे. त्याच्यामुळे अँगल PQR आणि अँगल PQT. समजलं. खूप सोपं बघा, एकच आहे या ठिकाणी ॲडजसंट अँगल, द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स. आता या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 3. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसंट अँगल्स, इफ नॉट स्टेट द रिझन. म्हणजे ॲडजसंट अँगलचे पेअर आहेत का याच्यामध्ये, हे खाली दिलेलं आहे बघा. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर स्टेट द रिझन, तुम्हाला कारण लिहायचं आहे. इफ नॉट, जर नसेल तर कारण द्या असं विचारलं. आता अँगल PMQ म्हणजे कोणता बघा, अँगल PMQ म्हणजे हा, ठीक आहे, PMQ अँड अँगल RMQ बघा, RMQ म्हणजे हा. आता याच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यानंतर MQ तुम्हाला दिसतो बघा, आर्म तो सुद्धा काय कॉमन आहे, आणि जे इंटेरियर जो भाग आहे बघा हा पूर्ण, हा आणि हा तो सेपरेट आहेत बघा, ठीक आहे, कारण हा अँगल आहे. परत बघा PMQ हा आणि फर्स्ट एक्झाम्पल RMQ म्हणजे हा बघा, ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यानंतर MQ जो आर्म आहे तो सुद्धा कॉमन आहे बघा.
आणि जे इंटेरियर पॉईंट्स आहेत ते सेपरेट आहेत. ठीक आहे. याच्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, ॲडजसंट अँगल्स. अँगल PMQ and angle RMQ are adjacent angles. ठीक है. हाँ बघा आता सेकंड अँगल RMQ. आता RMQ म्हणजे हा. ठीक आहे. RMQ आणि SMR म्हणजे हा. SMR म्हणजे हा. बघा हा आणि हा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल ते जे इंटेरियर पॉईंट्स आहेत ते सेपरेट आहेत का? बघा नाही आहे. परत बघा या ठिकाणी अँगल RMQ म्हणजे हा. बघा हा. ठीक आहे. RMQ आणि SMR म्हणजे हा. जर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये इंटेरियर जे पार्ट्स आहेत ते सेपरेट आहेत का? नाही आहे. पण सेपरेट पाहिजे हो की नाही. परत बघा जे RMQमध्ये जे पॉईंट्स आहेत तेच SMRमध्ये पण आहेत बघा. म्हणजे सेपरेट पॉईंट्स आहेत का? नाही. त्यामुळे या पेअरला म्हणताल का मग ॲडिसन अँगल्स पेअरमध्ये नाही म्हणतात. ठीक आहे. अँगल RMQ अँड अँगल SMR नॉट ॲडजसेंट अँगल्स. कारण काय? सिन्स दे डू नॉट have separate interiors. समोर सर्वांना. त्याच्यामध्ये तिसरा आणि चौथा जो आहे बघा ते तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे.